ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि एक मोठी बातमी येते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली आहे। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षण आहे आणि 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात नेमकी काय मागणी केलेली आहे आणि या संदर्भातली सुनावणी नेमकी किती वाजता होणार आहे? राज्य निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाकडे एक अर्ज दाखल केलेला आहे आणि या अर्जात त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ द्या, कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते। ज्या आदेशानुसार सध्या महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत त्या आदेशांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की 31 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला सर्व निवडणुकांचे कार्यक्रम पूर्ण करायचे आहेत। परंतु त्या दरम्यान आता राज्य निवडणूक आयोगाने एक आरक्षणाचा गोंधळ राज्य निवडणूक आयोगाकडून झाला होता, ज्यामुळे काही जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। तर त्यावरती आता सध्या अप्रत्यक्षपणे स्टे आहे। तर या उर्वरित ज्या जिल्हा परिषदा आहेत त्या बाबतीत काय करायचं, त्याशिवाय ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षण आहे, मर्यादित आरक्षण आहे, तिथे निवडणुका घेण्यासाठी आम्हाला 10 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा वेळ वाढवून द्या त्या स्वरूपाचा अर्ज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे। आज या प्रकरणावरती सुनावणी अपेक्षित आहे आणि या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टता केली जाईल की एकंदरीत 10 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाला मिळणार का, आणि त्याशिवाय जे इतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नक्कीच राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य होणार का आणि 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळणार का हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या मोठ्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथे